गावी आम्ही काय करायचो, आंबे वगैरे दिसले की पाडून आणायचो डायरेक्ट. कुणाचं आहे काय नाही बघत नव्हतो. बट हे छोटे फणस आहेत सध्या. सो इथं वेगवेगळ्या झाडांचे नाव वगैरे इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. त्यांनी बस भेटेल जी कमला नेहरू पार्कजवळ पोहोचवेल. ही वाघ बघा आराम करतोय, पांढरा वाघ आहे या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज आलेलो आहे मलबार हिल वॉकवेला आणि वर्ल्ड मुंबई फेमस हँगिंग गार्डन. सो आता मी तुम्हाला दाखवतो कसं आहे आतमधून गार्डन वगैरे आणि वॉकवे पण. इकडे आला की मित्रांनो सरळ यायचं आणि ATMच्या लेफ्ट मारायचं, म्हणजे तुमचा जो लेफ्ट असेल तिथून लेफ्ट या साईडला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या साईडला जस्ट राईट साईडून वरती परत ब्रिजवर जायसाठी रोड आहे. इकडून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून साईडहून इकडे वर या आणि हे आहे ग्रँड रोड स्टेशन आणि जस्ट त्याच्या बाजूला इकडे आहेत बस वगैरे. समोर आहे बस स्टॉप hier. इथून तुम्हाला 105 आणि ती बस भेटेल जी कमला नेहरू पार्कजवळ पोहोचवेल. तिथून तुम्ही जाऊ शकता स्पॉटला. प्रत्येकाच्या मालकीची घर आहे तिथं. एकदम मुंबईमधील रिचेस्ट एरिया, एकदम पॉश पण एरिया वाटतंय. मित्रांनो मी पोचलो आहे कमला नेहरू पार्कजवळ, म्हणजे आणि इथंच आहे नंदनवन मुख्यमंत्री निवास. मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढायचं आहे. मलबार हिल वॉकवे म्हणून गुगलला टाका, तिथं तुम्हाला लिंक ओपन होईल आणि मग तुम्हाला तिथून तिकीट बुक करायचे आहेत. 25 रुपये तिकीट आहे पर पर्सन. आणि मग तिथून तुम्ही चर्नी रोड किंवा ग्रँड रोडवरून बस नेऊ शकताय. ग्रँड रोडवरून आला तर 105 आणि 42 नंबरची बस येते इथपर्यंत. आणि इथून एक कमानी आहे आणि मी आतमध्ये आता चाललो आहे. मित्रांनो हे आहे मलबार हिल वॉकवे, निसर्ग उन्नत मार्ग. इथं तिकीट पण काढता येतं ऑफलाईन, बट ऑनलाईन असेल की कसं तुमच्याकडं कन्फर्म तिकीट असतं. इथं येऊन तुम्हाला तिकीट भेटेल याची काही गॅरंटी नाही, त्याच्यामुळे इथून ऑफलाईन तिकीट मिळतं. मित्रांनो इथं तिकीट चेक केलं जातं आणि मग हे असं बनवलं लाकडाचं पूर्ण नवीन. सध्या नवीन प्रोजेक्ट आहे, अजूनही कोणाला माहिती नाही. आता पब्लिक नाही, कारण की मी आधी ऑड दिवशी येतो, कारण की बाकी संडे सॅटर्डे खूप गर्दी असते आणि त्यावेळी मला सुट्टी पण नसते. त्याच्यामुळे मला तर संध्याकाळवरती या 5-6 वाजता. संडेला खूप गर्दी असते. ह्याच्या अगोदर पण मी आलो होतो, पण त्यावेळी मी ब्लॉगिंग नाही ती चालू केली, त्याच्यामुळे मी परत एकदा आलो. वरती हँगिंग गार्डन, इथून पण तुम्हाला सीन दाखवतो मी. स्पॉट आहे तो, तिथून पूर्ण व्ह्यू, समुद्राचा व्ह्यू दिसतो. बाकी इथं लाईटिंग वगैरे लावलेली आहे, लाईटिंगसाठी स्पॉट दिलेले आहेत. आणि जर तुम्ही आलात तर यायच्या अगोदर ऑनलाईन बुकिंग करा. ऑफलाईन तिकीट पण काढू शकताय, पण ऑनलाईन तिकीट असेल तर कन्फर्म तिकीट असतं तुमच्याकडे. ऑफलाईन तिकीट जर तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला स्पॉट फुल झाले तर भेटणार नाही, आणि 200चीच लिमिट असते आणि 1 तास कालावधी असतो. आणि पुढं पब्लिक आहे वाटतं. बाकी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत. आपल्यासाठी हे नवीन नाही, जे गावात लोक आहेत, कारण की त्यांना हे काही एवढं खास नाही वाटणार आहे. जे शहरातील लोक आहेत त्यांना थोडंसं वेगळं आश्चर्यकारक वाटेल. सॉरी तुम्हाला दाखवायला राहिले. हे बघा, इथं प्रत्येक झाडाचं नाव, शास्त्रीय नाव आणि उपयोग कशासाठी केला जातो हे असं आहे. ते हे कपल्ससाठी खूप छान स्पॉट आहे टाईम स्पेंड करण्यासाठी. बाकी सिंगल लोकांसाठी काय पाहण्याचा स्पॉट आहे, बघणे आणि जाणे. इथं पण पक्ष्यांचे वेगवेगळे लिहिलं काळं कावळा आहे. आपल्याला दिसतो का बघा, कुठे आहे हा बघा इथं आहे. आणि छान वाटतं इथं, पक्ष्यांचे आवाज येत आहेत वेगवेगळे, असं जरा आपल्या गावची फील येते या ठिकाणी. बाकी अशी मी तुम्हाला काहीतरी दाखवायचं विसरलो आहे, जे गावाकडे भेटतं आणि इकडे पण मला भेटलं आहे आज. हे बघा फणस, हे छोटे फणस आहेत सध्या आणि यांची गावी भाजी केली जाते, छोट्या फणसांची. मी गावी गेल्यावर तुम्हाला दाखवेन कशा प्रकारे भाजी केली जाते आमच्या आईच्या हातची. सो इथं वेगवेगळ्या झाडांचे नाव वगैरे इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. त्यांना शास्त्रीय नाव काय असतं मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये. आणि त्यासमोर झाड पण आहे, ते तसं झाड आहे.
आणि क्लिनिंग चालू आहे आणि इथं कॅमेरा वगैरे आहेत. हा बघा सीन मित्रांनो, थोडंसं झाड वगैरे आहेत, बट बघा इथून समुद्र आणि चौपाटी एकदम क्लिअर दिसते. चांगला व्ह्यू आहे या ठिकाणी. आणि गावी जसं बोललं तर आमच्या परड्यामध्ये विहीर आहे, तसं इथले लोक पण सांगू शकतात आमच्या परड्यामध्ये समुद्र आहे. हे वाघ बघा आराम करतोय, पांढरा वाघ आहे या ठिकाणी. इकडं पण आहे मित्रांनो खालपर्यंत असं, इकडून थोडी घसरत आहे आणि मध्ये 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 कॅमेरा आहेत जे ठीक आहे. आणि इकडे बघा मला गावची आठवण आली आहे. काय इथं फणस, इथं एक कापा आहे की रसाळा आहे फणस हे माहिती नाही, पिकल्यावर बघू आता. बाकी मस्त खूप छान वाटते मित्रांनो असं एकांत शांत शांत. आणि ऑड दिवशी आल्यामुळं कसं गर्दी पण नाही आणि शूट करायला एकदम भारी वाटतं. बाकी तुम्ही सॅटर्डे संडे येऊ शकताय, कधीही येऊ शकता असं काय नाही, बट सॅटर्डे संडे जास्त गर्दी असते. हा बंगला नाही, हँगिंग गार्डनचं एक स्पॉट आहे. इथून तुम्ही पुढचा इकडचा व्ह्यूज अजून खूप छान प्रकारे बघू शकताय. सो मी तुम्हाला वरती गेल्यावर दाखवेन हँगिंग गार्डनमध्ये. कावळा बघा अशा प्रकारे उभा केलेला आहे. आणि मला एक फळांचं झाड दिसलं आहे, कसलं आहे का माहीत नाही, पण खूप फळ लागले त्याला. बघू काय आहे नेमकं ते. गावी आम्ही काय करायचो, आंबे वगैरे दिसले की पाडून आणायचो डायरेक्ट, कुणाचं आहे काय नाही बघत नव्हतो. बट इथं पण मला दिसलं आहे सफरचंदासारखं काहीतरी आहे बघा, केवढे फळ आहेत बघायला. सफरचंदासारखं काहीतरी दिसते आणि खूप असे मध्ये 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 खूप लागलेत फळं. खायचे आहेत की नाही माहिती नाही, नाहीतर 100% मी काढला असं फळ आहे आणि खाल्ले असते. बट खाऊन काहीतरी वेगळाच परिणाम व्हायचा, त्यापेक्षा आपण स्किप करली. आणि बघा हे पूर्ण मला वाटते फुलं वगैरे आल्यानंतर खूप छान वाटत असेल असं वेले. या मला दाखवतो एक मिनटं. हे बघा ना, ही जर अशी फुलं ही सगळीकडं आली तर किती छान वाटत असेल ना. तीच वेल संपूर्ण इकडं पसरलेली आहे. हे बघा इथून झाडावर, आणि इथून एंड आहे हा, म्हणजे असं फिरून पण जाऊ शकतं आहे किंवा असं फिरून पण. मोस्ट ऑफले असं फिरलेलं ठीक आहे. आणि इकडंच कन्स्ट्रक्शन चालू आहे. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोललो होतो बाबुलनाथच्या की मुंबईमधील रिचेस्ट एरिया बघा ना, इथून समुद्राचा व्ह्यू दिसतो. सो आणखीन काय पाहिजे, पावसामध्ये तर खूपच भारी वाटत असेल. आणि पूर्ण खालपर्यंत असं घाळ आहे, इकडून असे चालू होते हँगिंग गार्डनच्या पासून आणि इकडून अशी खालपर्यंत गाळ आहे. आणि इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा बिल्डिंगचा पाया चालू होता, पण आता बिल्डिंग 5 मजल्यापर्यंत झालेली आहे. आणि वरून तिकडून पण तुम्ही जाऊ शकता तिथून खाली. बाकी काय निवांत टाईम स्पेंड करायचा, कोणाचं टेन्शन नाही मित्रांनो. हे बघा इथून एक छान आहे की इथं पक्ष्यांचे आवाज येतात आणि त्याच्यामुळं खूप छान वाटते. हे बघा हे असं स्ट्रक्चर उभा केलेलं आहे, ही घाळ आहे पूर्ण आणि त्या घाळीवरती असं पूर्ण स्ट्रक्चर उभा केलेलं आहे. 1 किलोमीटर असेल कदाचित आणि 1 तास इनफ आहे भरपूर फिरण्यासाठी. सो एन्जॉय करा कपलसोबत. काही लोक कपलसोबत आले आणि मी एकटा झाला. आता गरमी वाढलेली आहे, सो दुपारच्या वेळेत बाहेर फिरायला निघू नका. संध्याकाळी 4 नंतर थोडंसं प्लॅनिंग करा, कारण की खूप गरमी आहे, त्यात बस वेळेवर नसते, त्याच्यामुळे मग घाम वगैरे होतो, चिडचिडपणा होतो. आणि इकडे दरड अशी कोसळू नये म्हणून जाळी वगैरे मारले आहे नेट. मित्रांनो अशा इथं वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत बघा. आता या झाडाला एक पण पान नाही, आता हे बहरच चाललं आहे, याला फक्त मोर आला आहे. कसलं झाड आहे नाही माहिती. मलबार वॉकवे कसा वाटला नक्की सांगा, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आणि अजूनही कुणी सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. बाय.